महापालिका निवडणूक मतमोजणी संपूर्ण परिसर आणि त्यालगतच्या 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र, वाहन आणि व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत। दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी भारत निवडणूक आयोगानं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी कार्यक्रम घोषित केला आहे। या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे। 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरू होणार आहे। त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर आणि त्यालगतच्या 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास तसंच वाहनांच्या आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची खात्री झाली आहे। त्यानुसार मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे आणणं, वापरणं, हाताळणं, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ, कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणं, निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्तींनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणं, कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणं, सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय अथवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करणं, पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्यासह प्रवेश करणं, या सर्व गोष्टींना निर्बंध घालण्यात आले आहेत। हा बंदी आदेश निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी वृंद, बंदोबस्त कामी तैनात असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना लागू असणार नाही।